केसरी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बघूया पुढील बातमी सविस्तर. मंत्र्यांमध्ये घोषित केलं की दुबार पेरणीसाठी सुद्धा डीपीडीसी मधून पैसे तरतूद करण्यात यावी. कलेक्टर साहेब, डीपीडीसी मधून दुबार पेरणीसाठी सुद्धा विनामूल्य सीड देण्यात यावं असं स्टेटमेंट पेपरला मी वाचलं. हे जर खरं असेल तर मग त्याची तरतूद करावं लागेल. काय गरज पडली, काय होणार आहे काय आम्हाला माहीत नाही आहे. पण तो पाण्याचा अत्यल्प साठा आहे. दुबार पेरणीची वेळ येऊ शक्यता नाकारता येत नाही. पुढे पावसाचा काही भरोसा नाही आहे. आणि त्यामुळे सगळा हिशोब जर काढला हे सगळं तुम्हाला जरा व्यवस्थितपणे निर्णय घेऊन प्लॅनिंग करावं लागेल. आणि पुढे पिण्याच्या पाण्याची टंचाई, धरणामधला साठा, असलेल्या पिकाच्या लागवडी, ऊसाच्या लागवडी, हे सगळे विषय जर पाहिले आपण याचं एक केअरफुल प्लॅन करून पिण्याच्या पाण्याला अग्रक्रम आपण देतो ते लक्षात घेऊन पेरणी, पिण्याचं पाणी आणि बाकी गोष्टी याचं नियोजन नाही केलं तर प्रेशर खूप वाढणार आहे पुढे पाण्याचं. त्यामुळे याचा एक म्हणजे सर्वंकष एक्झॉस्टिव्ह प्लॅन हा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्याला फायनलिटी द्यावी, चर्चा करावी, वेगळी बैठक घ्यायची गरज पडेल. पालकमंत्री एखादं एक चक्कर मारावी नंतर. आणि या सगळ्या विषयावर कुठेतरी एक केअरफुली नियोजन केलं तर आपल्याला पुढे त्रास कमी होईल, त्रास होणार आहेत आपला.